नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 18 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, मराठीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे राजू बाविस्कर. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे राजू बाविस्कर यांना मराठीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2025चा जो आहे तो मिळालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, बघूयात आपण फूड एक्सपो आहार 2026चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? ओके, तर बघा, फूड एक्सपो आहार 2026 जो आहे त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ओके, तर बघा, भारताची राजधानी असणारे नवी दिल्ली या शहरामध्ये नुकतेच आहार 2026चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फूड एक्सपो आहार 2026चे जे उद्घाटन आहे ते नवी दिल्लीमधील भारत मंडपम या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. BNP प्रिबास ओपन 2026मध्ये महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच आर्याना सबलिंका आणि जेनिक सिन्नर या दोघांनाही याचे विजेतेपद देण्यात आलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजेच त्यांनी हे जिंकलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महिलामध्ये आर्याना सबलिंका यांनी जिंकले आहे, तर पुरुषामध्ये जेनिक सिन्नर यांनी जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर सिन्नरने या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये डॅनियल मेदवेदेव यांना पराभूत केलेले आहे. तसेच सबलिंकाने या सामन्यामध्ये एलेना रेबाकिना यांना पराभूत केलेले आहे आणि हा विजय मिळवलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, राष्ट्रीय आयुध निर्माण दिन भारतामध्ये कधी साजरा केला जातो? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भारतामध्ये राष्ट्रीय आयुध निर्माण दिन हा कधी साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 18 मार्च रोजी दरवर्षी आपण राष्ट्रीय आयुध निर्माण दिन हा भारतामध्ये साजरा करतो. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो दिवस आहे तो ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या बोर्डच्या म्हणजेच ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ओके, तर बघा, भारतातील शस्त्रनिर्मित कारखान्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. ओके, तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, 98वा ऑस्कर पुरस्कार म्हणजेच अकादमी पुरस्कार 2026 सोहळ्याचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? ओके, तर बघा, 98वा जो ऑस्कर पुरस्कार आहे 2026चा, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो जिंकला आहे मायकल बी जॉर्डन यांनी. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो, मायकल बी जॉर्डन यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. ओके, म्हणूनच प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तर बघा, त्यांनी जो आहे तो हा पुरस्कार सिनर्स या चित्रपटातील भूमिकेसाठी जिंकलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यामध्ये भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झाले होते? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, म्हणजेच INS त्रिकंद. तर बघा, मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यामध्ये भारतातील नौदलाचे जे जहाज होते त्याचं नाव आहे INS त्रिकंद. ओके, तर याने सहभाग घेतलेला होता. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, जोसे अँटोनियो कॅस्ट्रो हे कोणत्या देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच जोसे अँटोनियो कॅस्ट्रो हे चिली या देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण चिली या देशाबद्दल थोडक्यामध्ये माहिती. बघा, चिली हा जो देश आहे तो दक्षिण अमेरिका या खंडामध्ये येतो. तर चिली या देशाची राजधानी आहे सॅन्टियागो. ओके, तर बघा, याचे चलन आहे चिलियन पेसो आणि चिलीमध्ये भाषा बोलली जाते स्पॅनिश. तर लक्षात ठेवा माहिती. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. लेक अँड एअर वॉच हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ओके,
तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच गुजरात. तर बघा, लेक अँड एअर वॉच हा जो उपक्रम आहे तो गुजरात या राज्याशी संबंधित आहे. ओके, लक्षात ठेवा, गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर आणि गुजरात या राज्याची स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी. ओके, तसेच महाराष्ट्राचीही स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो उपक्रम आहे त्याचा उद्देश काय आहे तर बघा, तलाव म्हणजेच लेक आणि हवेची गुणवत्ता म्हणजेच एअर क्वालिटी याचे नियमित निरीक्षण करणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तसेच प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नागरिकांना पर्यावरणाबाबत जागरूक करणे असा याचा उद्देश असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, सुमारे 4000 मीटर खोलीवर कोणत्या महासागरामध्ये शास्त्रज्ञांना डार्क ऑक्सिजन सापडलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. तर बघा, प्रशांत महासागर याचं उत्तर असणार आहे. तर बघा, प्रशांत महासागरामध्ये सुमारे 4000 मीटर खोलीवर डार्क ऑक्सिजन सापडलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रज्ञांनी हा नवीनच शोध लावलेला आहे. ओके, म्हणजेच नवीन डिस्कवरी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो ऑक्सिजन आहे तो सूर्यप्रकाशाशिवाय तयार होत असल्याने याला डार्क ऑक्सिजन असे म्हटले जाते. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, आदी परब महोत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच रायपूर, छत्तीसगड. तर छत्तीसगड या राज्यामधील रायपूर या शहरामध्ये आदी परब महोत्सव 2026 जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे तर बघा, या कार्यक्रमाचा उद्देश आहे आदिवासी म्हणजेच ट्रायबल संस्कृती, परंपरा तसेच कलेचा प्रसार करणे, तसेच आदिवासी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि देशभरातील लोकांना आदिवासी जीवनशैलीची ओळख करून देणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि आजच्या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत जा. कोणताही प्रश्न स्किप करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की तुम्हाला तोच प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची शक्यता असते. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आणि भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.